नमस्कार मित्रांनो, अनाथ आश्रमच्या नावाखाली जोरदार फसवलं जाते. बऱ्यापैकी मला कॉल येत आहेत. मला सांगत आहेत, "सर तुमचा आश्रम कुठे आहे?" किंवा काय. बऱ्यापैकी फोन येत आहेत मला. तर मित्रांनो, सगळ्यांना मी सांगतो, की अनाथ आश्रममध्ये लग्नाच्या मुली मिळत नाहीत. पुन्हा एकदा ऐका, अनाथ आश्रममध्ये लग्नासाठी मुलगी नसते. आता स्पष्टीकरण तुम्हाला देतो आहे. बरेच असे आश्रम आहेत जे जे बेवारस वगैरे मुलांना वगैरे दत्तक घेतात. ते सांभाळतात, त्यांना लहानाचं मोठं करतात. पण ही मुलं मोठी होईपर्यंत त्यांना कोण ना कोण वाली मिळतो. बरेच कुटुंब अशी आहेत त्यांना मुलं नाही आहेत. मग ते लोकं त्यांना दत्तक घेतात. त्यामुळे अनाथ आश्रममध्ये धडधाकट मुली मिळत नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्हाला हँडिकॅप, मतिमंद किंवा म्हणजे जे अतिशय प्रॉब्लेम आहेत, भयंकर प्रॉब्लेम आहेत त्यांचे, ती लोकंच फक्त अनाथ आश्रममध्ये पाहायला मिळतील. अनाथ आश्रममध्ये तुम्हाला चांगल्या मुली दिसत नाहीत. कुठल्याही आश्रम मला दाखवा असा, की कुठे चांगल्या मुली भेटतात अनाथ आश्रममध्ये. आणि हे लोकं काय करतात, कुठल्यातरी मुलीचे फोटो शेअर करतात. त्याच्या खालती लिहितात, अनाथ आश्रममधली मुलगी असं-असं आहे. अहो, ती मुलगी अनाथ आश्रममधली कोणत्या अँगलने वाटते? तिचे कपडे बघा, राहणीमान बघा तिचं, तिचं चेहरेपट्टी बघा. आश्रममधली वाटते का? पण लोकांच्या लक्षात येत नाही. लोकं नशेत आहेत. लोकांना वाटतं काय बाबा लग्न करायचं आहे. अरे 2 दिवसासाठी का लग्न करताय? ती मुलगी 4-5 दिवस राहणार आणि नंतर निघून जाणार. ह्या मुली कुठल्या असतात माहिती आहे का? अरे जागोजागी अशा मुली बऱ्याच आहेत. हात दाखवून गाड्या थांबवणाऱ्या मुली भरपूर आहेत. आणि त्या मुली ते सिलेक्ट करतात. ते लोकं चांगली मुलगी निवडतात त्याच्यातली आणि ती मुलगी ते नवरी मुलगी म्हणून दाखवतात. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, अमुक ठिकाणची स्थळं आहेत का तुमच्याजवळ? तिथे गरीब मुली भेटतात. अहो, एखाद्या विशिष्ट गावाचं नाव किंवा एखाद्या विशिष्ट एरियाचं नाव तुम्ही बदनाम करून टाकलात. आपल्याकडे मुली नाही आहेत का? आपल्याकडे वधू नाही आहेत का? जागोजागी गरीब लोकं आहेत, पण आपण तिथे पोहोचत नाही आहोत. कुठेतरी आपण मागे पडतोय. कळलं ना? आणि याच गोष्टीचा फायदा हे लोकं घेतात. आता तुम्ही जर मला शेअर केला, तर मी पण त्या ठिकाणी पोहोचेन. एखादी गरीब मुलगी चांगल्या घरात देऊ शकतो मी. पण मला तुम्ही शेअर करत नाही. नुकसान माझं झालं आहे का? नुकसान तुमचंच होतं आहे. तुम्ही शेअर करायला पाहिजे. तुम्ही जर मला शेअर केलात, तर मी योग्य वधूकडे पोहोचेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला चांगले तुमचे जे फिरण्यात दिवस वाया जात आहेत, ते पटकन तुमचं लग्न होईल. चांगल्या मार्गाला लागाल तुम्ही. पण तुम्ही लोकं शेअर करणार नाही मला. तर काय होतं, हे लोकं काय सांगतात, आम्ही बघा आमच्याकडे स्थळ आलं तर आम्ही काय सांगतो, मुलगी नाही आहे. आम्ही सांगतो तुम्हाला. म्हणजे जरी कोणी पैसे भरले, जरी आम्हाला पेमेंट दिलं, तरी आम्ही त्यांना सांगतो, की आम्ही तुम्हाला सांगू आणि आम्ही त्यांना टायमिंग सांगतो, की बाबा 3-4 महिने थांबा, तर आम्ही लग्न जमवू शकतो. तरच आम्हाला काम द्या, असं आम्ही सांगतो. का? कारण आम्ही तेवढी खात्री असते आम्हाला, की बाबा तेवढ्या वेळेत आम्ही करू शकतो. कुठून तरी शोधून आणू शकतो मुलगी. किंवा 3-4 महिन्याला पण अधिक महिने लागतात. पण आम्ही शोधून आणतो कुठून ना कुठून, काहीतरी करतो उलाढाल. कारण त्याला पैसा लागतो, मॅनेज करावं लागतं सगळं. ते आम्ही कुठेतरी ॲडजस्ट करतो. पण या लोकांना काय? या लोकांजवळ कायमच वधू उपलब्ध असतात. ॲक्चुअल मुली मिळत नाही आहेत, पण यांच्याकडे मात्र कायम आणि 101 मुली असतात. काय प्रकार आहे हा? याची शहानिशा कोणी केली आहे का? ॲक्चुअल हे लोकं जे मुली दाखवतात, त्या मुली लग्नाच्या योग्यतेच्या नसतात. त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर राहतात. छोटंसं कॉन्ट्रॅक्ट असतं त्या दलालांचं. ते कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर असतात ते. नंतर त्यांचं लग्न दुसरीकडे लावून देतात ते लोकं. असं. मग याच्यात भरडला कोण जातोय? गरीब माणूस. जो गरीब नवरदेव आहे, तो भरडला जातोय. तुम्ही विचार करा, की चुकीचे पाऊल उचलू नका. जर तुम्हाला कोण मुलगी मिळत नाही आहे, तर ट्राय करा.
प्रयत्न करा. खूप ठिकाणी जा तुम्ही आणि जे ॲथॉराइज आहेत, ज्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते बघा आणि व विश्वास ठेवा. आणि मी मुळात सांगतो, मी आता बोलतो आहे तुम्हाला, मला बरेच लोकं सांगतात, "तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर विश्वास आहे." अरे माझ्यावर पण विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला गोड बोलून चुना लावला तर? माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका तुम्ही. तुम्ही कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. आधी विचारायचं मला, की तुमचं प्रमाणपत्र दाखवा. तुम्ही खरोखर ॲथॉराइज आहेत का? तुमचे नियम सांगा. तुम्ही आम्हाला लेखी लिहून देऊ शकता का तुम्ही लग्न जमवणार म्हणून? पैसा महत्त्वाचा आहे. पैसा किमती आहे. भले भले काही लोकं तुम्हाला लिहून नाही देणार. कारण काय? त्यांची ती फीच आहे. कारण शेवटी कसं कष्ट आहेत. कष्ट भयंकर आहेत याच्यामध्ये. आणि बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, काल पण एक बाई रडत होती अक्षरशः. म्हणत होती, "गावडे, मी तुम्हाला पैसे देते, पैसे देते. मला बघा, बघा माझ्या मुलाला." असं. तर म्हटलं, "रडून मला दाखवू नका प्लीज. रडणं बंद करा. कारण मी तुमचे पैसे घेणार नाही." कारण ती का घेणार नाही? कारण ती एक वाक्य बोलली, की कोणाला ते 2,000 दिले आणि मी फसले. 2,000 देऊन फसलेस, मग तुला किती द्यायचे होते? ₹100 का ₹50 का ₹10 द्यायचे होते? तुझ्या ₹10 कोण काम करणार का? कोण शोधायला जाणार आहे का? प्रत्येकाची वेगवेगळी फी आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने फी ठेवलेली आहे प्रत्येकाने. ही फी द्यायलाच पाहिजे तुम्हाला. पर्याय नाही याला. ही फी द्यायलाच पाहिजे तुम्हाला. ह्याला फसवणूक म्हणत नाहीत. फसवणूक कशाला म्हणतात? जे मोठे-मोठे फ्रॉड म्हणजे जे लग्न जुळवल्यानंतर जे लुटतात, ते फ्रॉड आहेत. आता तुम्ही चौकशीने दिलात तो भाग वेगळा. पण हे लोकं काय करतात? 50,000 द्या, 1,00,000 द्या, 10,00,000 द्या. म्हणजे 10,00,000 नाही, 5,00,000पर्यंत रक्कम मागतात. माझ्याकडे असे गरीब लोक आहेत, की त्यांनी शेतीवर कर्ज काढून पैसे दिलेले आहेत एजंटला. असे आलेत माझ्याकडे. मला सांगतात, की असं-असं माझं झालं होतं, असं-असं झालं होतं. मी बरेच व्हिडिओ अपलोड करेन असे मध्ये-मध्ये. तुम्हाला कळेल, की बाबा नक्की काय चाललं आहे मार्केटमध्ये. कसे चोर आहेत, कसे लुबाडत आहेत, ते मी सगळं भांडफोड करणार आहे. जागं राहा प्रत्येकाने आणि प्रत्येक ठिकाणी हे बघा, जरी माझ्याकडे तुम्ही फी भरला तरी इतर ठिकाणी पण पेमेंट करा. भले तुम्ही विचार करा ना, तुम्ही आता नको त्या ठिकाणी पैसे उडवता, चुकीच्या ठिकाणी पैसे उडवता, मंदिरात जाता, मंदिरात डोनेशन देता, मंदिरात पैसे उडवता, देवा मला पाव, पाव, पाव. तुम्ही कष्ट नाही केले तर देव कुठे पावणार आहे? तुम्ही त्या मध्यस्थांना पैसे द्या, पण तुमच्या बजेटमध्ये असतील तेच द्या. तुम्ही हे सांगू नका, की मी फसली. हे सांगू नका. का? कारण तुम्हाला परवडत होतं म्हणून तुम्ही दिलात ना पैसे. तुम्ही कसे कसे काय फसलात? तुम्हाला परवडत होतं. तुमची ती योग्यता नाही तर तुम्ही लग्नाला राहूच नका ना. अजून कष्ट करा, 4 पैसे कमवा आणि मग लग्नाला या. साधी गोष्ट आहे. मला हे कारण चुकीचं वाटतं. हे चुकीचं आहे. पण याचा फायदा लोकं कोण घेत आहेत? जे फ्रॉड लोकं आहेत ते. आणि याचा फटका बसतोय कोणाला? आम्हाला बसतोय. कारण आमच्याजवळ मग कोणी येत नाही. जे यायला पाहिजे जी लोकं ती येत नाहीत. का? ती घाबरतात. कारण मध्यस्थी लोकं सगळेच चोर आहेत. आणि या गोष्टीमुळे काल मी तिचं काम घेतलं नाही. नाहीतर काम मी घेतलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाही घेतलं ते बरं झालं. कारण काम खूप कठीण पण होतं. त्या व्यक्तीचं काम कठीणसुद्धा होतं. मी तिला धीर दिला त्या व्यक्तीला. पण विषय कसा कठीणसुद्धा होतं. मला खूप वेळ लागला असता. जुळवलं असतं मी, नाही असं नाही. कारण मी अशक्य लग्न पण जुळवलेली आहेत, नाही असं नाही. पण केव्हा-केव्हा वेळ पण लागतो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्याजवळ अशा पण घटना घडल्यात, की अत्यंत गरीब किंवा अत्यंत कंडिशन खराब असलेल्या व्यक्तीचं लग्न मी जुळवलं आहे आणि चांगल्या व्यक्तीचं लग्न मात्र लेट झालं आहे. अशी पण घटना माझ्याजवळ खूप आहेत. खूप घडल्यात अशा घटना. मी बरेच अनुभव घेतलेले आहेत. म्हणून असं नाही, की बाबा पैसेवाला आला आणि लगेच त्याचं जुळतं आहे आणि गरिबाचं लग्न उशिरा जमते असं मी सांगू शकत नाही ठामपणे. लग्न कोणाच्या नशिबात काय मला माहिती नसतं. कोणाचं लगेच जमेल, कोणाचा उशीर लागेल हे मला माहिती नाही. पण एक समोरच्या पार्टीने जर वेळ दिला, तर मी लग्न जमवू शकतो. आणि त्यांच्याजवळ वेळ नसेल तर माझ्याजवळ पण नाही आहे. मला तर कॉल भरपूर आहेत. मी आता तुम्हाला माहिती आहे हे जे रेकॉर्डिंग करतो आहे, मी एरोप्लेन मोडवरती फोन ठेवला आहे, माझं नुकसान करून. मला प्रचंड कॉल असतात. मी एक व्हिडिओ काल शेअर केला आहे बघा. मला एक कॉल केला तर 18 मिस कॉल पडले होते एका कॉलवर. त्याच्यानंतर मिस कॉल पडले ते वेगळेच. पण एका कॉलचे मी जाहीर केले.
म्हणजे जरा जर फोन मी घेतला तर मिस कॉल भरपूर पडत आहेत, एवढं फोन येत आहेत मला. कारण जेव्हा आम्ही जाहिराती लावतो तेव्हा आम्हाला भरपूर कॉल येतात आणि जर आम्ही त्यांची उत्तरं नाही दिली तर आमचं सगळं पैसा वाया जाणार. उत्तरं तर द्यायला पाहिजे, फोन घेतले पाहिजेत. आणि मेसेज करायला गेलो प्रत्येकाला, जर मेसेज भरपूर येतात, मेसेज जर करायला गेलो तर काय होतं, आम्ही व्हॉट्सअपला ब्लॉक होतो. व्हॉट्सअप कंपनी लोकं नाही ब्लॉक करत, व्हॉट्सअप कंपनी आम्हाला ब्लॉक करते. 8 तासासाठी, 8 दिवसासाठी पण ब्लॉक करते. मग आम्हाला दुसरा फोन वापरावा लागतो तात्पुरता. तुम्हाला माहिती नसेल, एक माझा VIP नंबर मी बंद केला, टोटली बंद केला कंटाळून. का? कारण 19,000 लोक व्हॉट्सअपला होते. 19,000 लोक व्हॉट्सअपला होते माझ्या. आणि तेव्हा तर नवीन होतं व्हॉट्सअप ना. मग गुड मॉर्निंगचे मेसेज जास्त असायचे. 5-6 हजार मेसेज. लोकांना कौतुक वाटायचं माझ्याकडे व्हॉट्सअप आहे. आता लोक कंटाळतात, आता लोक तेवढं नाही पाठवत आणि जागी पण आहेत लोक. पण गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज विनाकारण फालतूगिरी आणि काम राहिलं बाजूला आणि ह्यांचे मेसेज कोण वाचणार आहे? तेव्हा एक बरं होतं, निर्बंध नव्हते. आता निर्बंध आहेत. 250पेक्षा जास्त मेसेज आपण पाठवू शकत नाही किंवा तेवढं आपण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही, असं निर्बंध आणलेत आता. जास्त ग्रुप बनवता येत नाहीत. नाही तर प्रचंड ग्रुप असायचे पहिले. तर जुनी व्यक्ती कोण असतील ना तर त्यांना माहिती आहे हे. पूर्वी प्रचंड ग्रुप असायचे व्हॉट्सअपला. आता ते ग्रुप नाही आहेत तेवढे. आता ब्रॉडकास्ट लिस्ट असते. बरं असू देत, ठीक आहे. पण लोकांना मी एवढं सांगतो की हे लोक जे काय आहेत, हे लोक काय करतात, कसं फसवतात. मग ती मुलगी काय करते, समजा तुम्ही मुलगीला बघायला गेलात, समजा मुलगी दाखवणार, एकाच वेळी 4-5 मुली दाखवतात. मार्केट आहे. एकाच वेळी 4-5 मुली कसं शक्य आहे? आम्ही जेव्हा काम घेतो, आमच्याजवळ मुलगी स्वतः असते आमच्याजवळ. त्या मुलीला आम्ही जेव्हा सांगतो की असं असा मुलगा आहे, त्याला मुलगाच आवडलेला असतो. पण ती सांगते, घरात सांगून बोलते, मी तुम्हाला घरात आधी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. ती घरातच राहते ना, मुलगी घरातच राहते. पण घरातून आम्हाला सांगायला 4 दिवस काढते. याला म्हणतात लग्न. हे रीतसर लग्न आहे. कारण ते विचार करतात पुढे धोका तर होणार नाही ना किंवा काय होणार नाही ना, हे काळजी घेतात आणि म्हणून त्यांचा वेळ वाढतो. त्याच्यानंतर पुन्हा गुरुजी आले, म्हणजे भटजींना आपलं पंचांग दाखवणार आणि मग ते सांगणार, तेव्हा त्याच्यात वेळ जातो. समजलं ना. भेटायचे दिवस, त्याच्यात वेळ जातो. खूप काही गोष्टी आहेत, समजलं ना. की भेटल्यानंतर पण होकार नकार कळवायला पण वेळ जातो. अशी खूप गोष्टी आहेत आणि म्हणून टाईम वाढतो इथे आमच्याकडे. आणि यांच्याकडे मात्र काय होतं, आत्ता मुलगी दाखवतो, लगेच लगेच मुलगी दाखवणार, दुसऱ्या दिवशी लग्न किंवा ताबडतोब संध्याकाळी लग्न, असं त्यांचं सगळं निर्बंध असतात. काही हे नाही, मर्यादा काही नाही त्याच्यात. जायचं आणि लग्न करून यायचं. हार घेऊन जायचं हाताना, पैसे आणि हार घेऊन जायचा, डायरेक्ट हार घालायचा गळ्यात आणि घेऊन यायची मुलगी. कुठे असली लग्न होतात का कधी? अशी लग्न आहेत. मग ह्या मुली कुठल्या, हे डोक्यात का येत नाही लोकांच्या? कुठल्या मुली ह्या? ही फसवेगिरी आहे. माझे बरेच व्हिडिओ टाकलेत मी, ते बघा तुम्ही. कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी भरपूर काही गोष्टी सांगितल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ते मग ती काय करतात, त्या मुलीला होकार द्यायला सांगतात ते. मग ती मुलगी फक्त मानेनं हां म्हणणार, चालेल मला, असं म्हणणार. म्हणजे याचा अर्थ काय, पसंत आहे मला. कुठली मुलगी अशी पटकन सांगते पसंत आहे? आणि आईवडील पण तयार असतात, कसं काय शक्य आहे? त्या मुलाचं काहीच बघितलं नाही, डायरेक्ट मुलाला हां म्हटलं, झालं. शक्य आहे का? नाही ना. इथे आमच्याजवळ इंजिनियर डॉक्टरला पण हां म्हणत नाही पटकन, आणि तिथे मात्र डायरेक्ट होकार देऊन मोकळ्या होतात. आणि समजा तिचा होकार आहे आणि ह्याला पसंत नसेल तर मग लगेच दुसरी मुलगी दाखवायला तयार आहे. मग त्यांचं काहीतरी ठरलेलं असतं. मग ह्या मुलीला काहीतरी 1,000 रुपये दिले, हिचा कामाचा खाडा झाला आहे ना दिवसाचा, 1,000 रुपये दिले, ती निघून गेली. मग दुसरी मुलगी दाखवली लगेच. किंवा तिला सांगितलं असतं अमुक वेळेपुरती ये. मग तिचा जो काय रेट असेल, समजा ती आता 1 तासासाठी आली किंवा 15 मिनिटासाठी आली, मग तिला 1,000 रुपये देतात आणि तिला सांगतात जा, असं.
आणि जर त्याच्यात मग फायनल झालं तर मध्यस्थाचे पैसे असतात काहीतरी, किती 1,00,000 2,00,000 असं. मग ती रक्कम देणार तो बिचारा कर्ज काढून, आणि मुलगी त्याच्या गळ्यात मारणार, कुठेतरी भातुकलीचा खेळ करणार, कुठेतरी लग्न थातूरमातूर लावणार, भटजी पण खोटा खोटा असणार. लग्न कुठेतरी मंदिरात लावणार, नाही तर कुठेतरी समुद्रकिनारी. आणि झालं, लग्न झालं, मुलगी आली घरी. 4 दिवस अंदाज घेतला इकडचा तिकडचा. त्याच्या नवऱ्या मुलाच्या आत्याने दागिने घातले. मग काकाने काहीतरी तिला म्हणजे काहीतरी पैसे दिले. दुसरा काका आला, त्याने काहीतरी 4 पैसे दिले. सगळं गोळा केलं तिने. दागिने गळ्यात होते तिच्या, नवऱ्याने घातले होते कर्ज काढून. आईचे दागिने होते ते पण घातले होते, प्रेमाने दिले होते आईने. ताईने पण आपलं तात्पुरतं दिलं होतं सोनं, मंडपात सजायला पाहिजे म्हणून. आणि ती मुलगी सांगणार की आता जरा मी घरी जाऊन येते, आणि ती घरी गेलेली मुलगी परत येत नाही. कितीतरी प्रकार आहेत, आणि असेच प्रकार घडलेले आहेत. हे सॉफ्टवेअर आहे, ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही. मुलगी घरी जाते ती येत नाही, घरी जाते ती येत नाही. हे असेच प्रकार घडलेले आहेत. मला जेवढे लोकांनी सांगितलं ते हेच प्रकार सांगितले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, सावध राहा. असं स्वप्न बघू नका. हे स्वप्न तुम्ही झोपेतसुद्धा बघू शकता. ही फालतूगिरी आहे. ह्याच्यात सगळ्यात मूर्ख कोण आहे, जे तुम्ही घाई मारताना ते तुम्ही लोक मूर्ख आहात. तुमची चूक आहे, ते मध्यस्थांची नाही आहे. तुम्ही लोक त्यांना पैसे देता, माझ्याजवळ एवढे आहेत एवढे आहेत एवढे आहेत. अरे कशाला सांगता एवढे आहेत? मी भरपूर लोकांना सांगतोय. मला किती लोक सांगतात की मी एवढे देऊ शकतो, तेवढे देऊ शकतो. अरे का सांगताय? मला सांगितलं ठीक आहे, मी मी म्हणजे मी घेत नाही तो भाग वेगळा. मी लोकांना काय सांगतो, स्वखुशीने देणार ते देऊ शकता, नंतर तुम्ही तुमच्या मर्जीने. पण तसं पण देत नाही, आणि मी मागत पण नाही. एकाने दिले होते 20,000 दिले होते, आणि मी स्वतःचे 5,000 घालून मी 25,000ची छत्र्या वाटल्या होत्या. मी असं डोनेशन भरपूर केलं आहे. मी भरपूर डोनेशन दिलेलं आहे. मी 4 लाखाचं टोटल डोनेशन मी दिलेलं आहे आतापर्यंत, म्हणजे या काही वर्षामध्ये काही असं. तर याच्यामध्ये हे असे प्रकार घडूनसुद्धा लोक जागरूक नाही आहेत. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण मी लग्नासाठी मला बघतात, म्हणजे सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त बघायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. या व्हिडिओला खूप किंमत आहे. हे व्हिडिओ शेअर करायला पाहिजेत. कोण शेअर करणार का? शेअर करायला पाहिजे हे लोकांनी. तुमचे ग्रुप असतील किंवा तुमचे मंडळ असतील तिथे शेअर करा सगळीकडे. तुम्ही म्हणणार मला व्हायरल कशाला करायचं, माझा फायदा होईल. नको करू मला व्हायरल, काय फरक नाही पडत मला काही फरक पडत नाही. पण नुकसान कोणाचं होतं आहे? एक बटन दाबायला किती वेळ लागतो आहे? हात दुखणार आहे का? चटका लागणार आहे? नाही. पण शेअर केल्यामुळे कोण जरी संकटात पडत असेल ना, तो वाचेल. आणि त्याचे आशीर्वाद, वाचण्यापूर्वीचे आशीर्वाद, म्हणजे जे घडणार होतं ते घडलं नाही, तो तुम्हाला हे करणार नाही. कारण काय, त्याला माहिती पण नाही, कारण आपल्याला घडलंच नाही ना. पण तरीसुद्धा वरून बघतोय कोणतरी की बाबा कोणाला तरी हा माणूस वाचवतोय, तुम्हाला किती आनंद वाटेल. असं करा काहीतरी. 1 रुपया तुम्ही खिशातला घालू नका. कोणाला संकटातून वाचवायला खिशातला 1 रुपया घालू नका. पण तुमच्या एका शेअरने पण एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं. म्हणजे जो एखादा आत्महत्या करणार होता, कर्जबाजारी होणार होता, किंवा त्याचं मानसिक नुकसान होणार होतं, वेडा होणार होता तो, किंवा त्याच्या धंद्यावर परिणाम होणार होता, ते सगळं त्याचं जीवन वाचेल तुमच्यामुळे. म्हणून तुम्ही शेअर करायला पाहिजे. केलात तर करा, बघा. पण मी मात्र मी जातीवर पूर्ण जातीने प्रयत्न करतो आहे. मी जोर लावून लोकांना सांगतो आहे, ओरडून सांगतो आहे लोकांना. बरेच व्हिडिओ बनवले आहेत मी. का? कारण कुठेतरी कोणाचं तरी भलं होईल. भले लग्न नाही झालं तरी चालेल, पण हे असल्या संकटात पडू नका. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. व्हिडिओ लांबतोय जास्त. धन्यवाद.